बऱ्याचदा बटाट्याचे चिप्स वाळल्यानंतर आकसतात आणि तळल्यानंतर लाल तरी होतात. तर असे चिप्स बनवले असतात तर एकदम पांढरे शुभ्र मोठे मोठे चिप्स तयार होतील. इथं मी 4-4.5 किलो मोठे मोठे बटाटे घेतले, त्याचे साल काढून पाण्यामध्ये घातले. आता चिप्स पाडताना पाण्यामध्येच डायरेक्ट पाडायचे. जास्तही माझी किसणी पातळ नाहीये, जास्त जाड नाहीये, बरोबर त्याची साईज आहे. आता हे चिप्स जोपर्यंत निथळ पाणी निघत नाही तोपर्यंत आपल्याला धुवून घ्यायचे. ही प्रोसेस मी बऱ्याचदा केली. आता यामध्ये बघा असं निथळ पाणी निघलं इतपत मी धुवून घेतले. आता यामध्ये तुरटीचा खडा अशा प्रकारे फिरवून घ्या आणि यामध्ये हा तुरटीचा खडा टाकून रात्रभर ठेवून द्यायचा. इथं मी रात्रभर तुरटीच्या पाण्यामध्ये चिप्स ठेवले होते. आता चिप्स बघा कसे करकरीत झालेत, अजिबात मऊ लागत नाहीयेत. मी एका पातेल्यामध्ये सगळे चिप्स बसले नव्हते, त्यामुळे मी अजून एका टपामध्ये हे चिप्स तुरटीच्या पाण्यामध्ये ठेवले होते. आता चिप्स शिजवण्यासाठी एका मोठ्या पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवलं. पाण्याला उकळी आली की यामध्ये छोटासा तुरटीचा खडा टाकला आणि लगेचच तो बाहेर काढला. आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाका आणि आता हे तुरटीच्या पाण्यामधले चिप्स डायरेक्ट तुम्ही घालू शकता पाणी निथळून, पण मी एकदा धुवून घेतले होते, तुमची इच्छा. आता उकळलेल्या पाण्यामध्ये पाणी निथळून चिप्स शिजायला टाकले. अगदी हलक्या हाताने हलवत हलवत चिप्स शिजवून घ्यायचे. जास्तही शिजवू नका किंवा जास्तही कच्चे ठेवू नका. मी तुम्हाला ते सुद्धा दाखवतो की किती प्रमाणात चिप्स शिजले पाहिजेत. एखादा चिप्स घेऊन बघायचा, असा अलगद तुटला पाहिजे इतपत चिप्स शिजवून घ्या. हे बरोबर शिजलेत. आता हे चिप्स झाऱ्याने काढून एखाद्या चाळणीवरती ठेवा, म्हणजे पाणी पूर्ण निथळून जाईल. सुरुवातीला मी फॅन खाली सुकायला घातले होते, नंतर थोडे वाळत आल्यावरती मी उन्हामध्ये घातले होते. तुमच्या इथं चांगलं ऊन येत असेल तर तुम्ही उन्हामध्येच डायरेक्ट वाळत घाला. इथं मी 2 दिवस चांगले चिप्स वाळवून घेतलेत. आता मी तुम्हाला हे चिप्स तळून दाखवतो. तेल चांगलं गरम असलं पाहिजे. गरम तेलामध्ये मी चिप्स तळून बघितले तर मस्त बघा, आकसले नाहीयेत, अजिबात लाल दिसत नाहीयेत, पांढरे शुभ्र आपले चिप्स तयार झाले. ते नेमका आज गुरुवार होता आणि आज आम्हाला चिप्स खायला मिळाले. चला, चिप्स आवडले असतील तर लाईक करा आणि अजून रेसिपीज बघण्यासाठी फॉलो करा.